आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। अमरावतीतील धारणी नगर पंचायतीच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली। सभेत बोलताना त्या म्हणाल्या की पराभवानंतरही त्या कष्ट करून पुन्हा प्रचारासाठी आले आहेत। नवनीत राणा यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाही असे म्हणत त्यांच्या पुनरागमनाला दुजोरा दिला। चुनाव 280 शहरों में चल रहे, हर शहर में जाना संभव नहीं था और जब मुझे ये पूछा कि अमरावती जिले में आपकी एक सभा हमको करनी है तो ऐसा कोई स्थान बताइए जहां पूरे जिले के लोग हम साथ में लाना चाहते हैं। मैंने कहा अमरावती जिले में अगर एक सभा करनी है तो मैं धारणी में ही करूंगा, मैं धारणी में ही जाना चाहता हूं। जहां एक और धारणी हमारा प्रवेश द्वार है, वही धारणी के लोगों का प्यार भारतीय जनता पार्टी के ऊपर, हम सब पर इतना ज्यादा है कि हर समय आप लोग हम पर प्यार बरसाते हो, हर समय आप कमल छाप के बटन दबाते हो। त्यांनी पुढे धारणी आणि चिखलदरा भागातील विकास योजनांचा उल्लेख करत सांगितले की धारणीसाठी 52 कोटींची आणि चिखलदऱ्यासाठी 55 कोटींची पाणीपुरवठा योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे। फडणवीस यांनी घराघरात पाणी पोहोचवण्याचे, शहरात बंद गटार लाईन टाकण्याचे आणि प्रक्रिया केलेलं पाणी नदीत न जाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। तसेच आधी 1300 आजारांवर मिळणाऱ्या उपचारांचा विस्तार करून आता 2400 आजारांवर 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धारणीतील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला 100 खाटांचे करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला। विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप केल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की योजना बंद केलेली नाही आणि जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहतील। आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।